तुम्ही कुठे राहता? नाही नाही नाही, तुमचं पूर्ण नाही रे. तुम्हाला काय आवडतं? नाही, नको, अशी सुरुवात नको. माऊ, कपड्यांच्या घड्या घालशील ना? माऊ, हा, काय आल्याला लिहित बसलीयस आणि काय हा पसारा? आवर्ग लवकर, बाबा येतील आता. हो हो, आवडते आवडते. ए आई, इकडे ना, 1 मिनिट. आले. काय ग? मला सांग, आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो तर त्याच्याबद्दल पहिली गोष्ट काय जाणून घ्यायची? पगार. हा? हो, कारण त्यावरून माणसाचा स्वभाव कळतो. पगार कमी आणि उशिरा मिळाला ना की माणूस चिडचिड करतो. तुझ्या बाबांचंच बघ ना आता. पगार वेळेवर मिळाला की शांत असतात, नाहीतर 3rd डिग्री. बाई, मी स्वयंपाक करते, आल्या आल्या भूक भूक करतील. तू ये मला मदतीला. माऊ. हो हो. तुमचा पगार. शी, आई पण ना काहीही सांगत असते. नाही, पगार नको. आज मला मनापासून खरं तर पहिल्यांदाच मला कुणीतरी कॉफीसाठी इन्व्हाइट केलंय. भाऊ, काय ग? काही नाही, ते कचरा सगळा पडला ना, मी आले टाकून येते. कसा होता दिवस? चांगला होता बाबा. आज परत मारलं ना कुणाला तरी? अगं, मारल्याशिवाय ना हे लोक तोंडच उघडत नाही. हो, पण किती मारायचं? तुम्हालाच लागलंय, हात लाल झालाय सगळा. काय नाही ग, देवाला ना पोलिसाचा हात असा बनवला ना, आज सुजला उद्या नॉर्मल होतो. कारण तयार असतात तुमच्याकडे. आई, येताना प्लीज पाणी आणि बर्फ आणशील का ग? आणते. बघू. माऊ, काय नाही झालं जास्त. काही नाही, काय हे बघा, लाल लाल झालंय सगळं. तुम्ही थांबा बाबा जरा. माहिती ना कशी आहे ती. बघा अरे, बघ बघ. काय झालं बघू? केवढा सुजलाय हात. किती वेळा सांगितलं लोकांना मारताना स्वतःच्या हाताची काळजी घ्या म्हणून. कधीच ऐकणार नाही तुम्ही. नाही तर काय. ग बस. बर्फ नाही आणला? विसरले. थांब थांब थांब, मी आणते. थांब. बघू आज काय हो, केवढं लागले. थांबा, मी औषध. ऐक, पगार झालाय, हे पैसे घे, देवासमोर ठेव. हा, आणि अजून आहेत तिकडे, लागले की आपण काढू. ठीक आहे, जा. ऐक, यादी करू जरा. हो. हा हो. बाप लेक दोघही सारखे. जराच मस्त बसवत नाही ना तुम्हाला? आले आले लिहायला घेतलं. जा आधी हातपाय धुवा. धुतो मी, आधी यादी करू. विजय कुठे गेलाय का? मित्राच्या घरी गेला. तिकडेच राहा म्हणा त्याला. मी घरात आलो आणि ह्या महाशयांचं कधी दर्शन झालं असं कधीच झालं नाही. बघू हात. मग ते हे अगं, मागच्या महिन्याची यादी दे ग, दे. सांग. रवा, हा, गहू, तांदूळ, सावकाश सांग जरा, सावकाश सांग. बाबा, मी लिहू का? तुमच्या हाताला लागलाय ना? डाव्या हाताला लागले, काय फरक पडत? लिहितो मी, सांग जरा सावकाश. हा, रवा 2 किलो. हा, रवा, जिरं, हा, मिरं, हा, हळद, हा, हळद, मीठ मीठ आणि साबण. साबण साबण कशा साबण? आंघोळी. हा, आंघोळीचं साबण. हा. हा, गहू गहू 5 किलो लिहितो. हा. हा, तांदूळ 5 किलो आणि हा, विसरले मी. मग यादी घेऊन ये, जा जा, मागच्या महिन्याची यादी घेऊन ये. तिला नाही जमणार, जा. नाही नाही, गुळ गुळ लिहा. हा, गुळ. एक डेप ती छोटी मिळते ना ती. माऊ, आण लवकर, आण. हे घ्या. मी ठेवते ना.
अगं मी उद्या जाताना देतो दुकानदाराला, ठीक आहे? हां तुझा बरं जा, आईला मदत कर. कावळे ओरडायला लागलेत पोटात आता. जा जा जा. मम्मी काय ग, मग काय विचार केलायस तू? नाही म्हटलं तुझा मुलगा अजून हॉस्पिटलमधून बाहेर नाही आलाय. आपला पोरगा सही सलामत आपल्या घरी यावं असं वाटतं ना तुला? मग मी पंगा घेऊन लई मोठी चूक केलीस तू. अगं ही चूक मागल्या वेळेस केली होती, मी तुझ्या पोराला सोडून दिलं होतं, पण यावेळेस नाही आहे. आत्ता पण माझी माणसं तुझ्या पोरावर नजर ठेवून. मम्मी शिवाकडं त्याची स्मशानात लाकडं. शिवा मम्मी बोल. चुकी झाली, माझी चुकी झाली. आपली काही नजर बिजर नाही हा तुमच्या पोरावर, ते आपण थोडं पैशासाठी. तुला जेत्ता सोडला असता, पर भाई नाही. एकटी बाई काय करणार असा सवाल सगळ्यांना पडला असेल. अडाणी बाई शिकली सवरलेली नाही, म्हणून तुझ्यासारखी माणसं माझ्यापर्यंत पोचतात. माझ्या जवळ येण्याची, माझ्या पोराच्या जवळ येण्याची कुणाची बी हिंमत नाही. तुझी कशी काय रे हिंमत? हिंमत मोडायला पाहिजे. शिवा मम्मीनं तोडला त्याला कोणी नाही जोडला. दुखतंय ना, घ्यायची ना पट्टी बांधून. बाबा तुम्ही पण ना ऐकणार नाही कधी. आणि कशाला एवढं मारायचं? त्रास कोणाला झाला? लागलाय कोणाच्या हाताला? तुम्हालाच ना. अगं माझा हात फक्त सुजलाय, त्याला ना अख्खा सुजवलाय. या लोकांना ना प्रेमाने बोलून काय होत नाही, मग असं मारावं लागतं. लगेच बोलायला लागलं. भाऊ हा माझ्या खिशात यादी घे का जरा. का? अगं जरा चेक करतो ना. काय चेक करायचंय? अगं विजूसाठी अंडी लिहिलेत का नाही ते बघायचे. अहो लिहिली आहेत बाबा, मगाशी तुम्ही विचारलं होतात ना मला, मी सांगितलं 2 डझन अंडी लिहिली आहेत. नक्की? हो हो 100%. आता विजया व्यायाम करायला लागलाय ना, त्याला प्रोटीन कमी पडायला नको. बरं मी बघते. नाही नाही थांब थांब, बस तू, मी बघतो. हा माव, तू एवढी चांगली मसाज केलीस ना, डोळे मिटायला लागलेत माझे. तू जरा मला मोठ्याने वाचून दाखव. हा हा घे, तूच वाच. मसाज एवढा चांगला केलाय ना, मी पडून ऐकतो. मोठ्याने वाच. हा चल. हा वाच. हा वाचा तू. हा साखर, रवा, पोहे, गहू, तांदूळ, डालडा, तूप, बघितलं मी म्हटलं होतं ना अंडी. देवासमोर तर धड पडू नको. जा चहाचं बघ. हो बघ.
लक्ष्मी हळूहळू झोपू दे तिला. ऐक विजयचं काय? झोपू द्या, त्याला कुठे काय जायचं असतं. विजू बाळा उठ उठ रे. मित्र बाहेर वाट बघत असतील, रनिंगला जायचंय ना? अरे बापरे, माझ्या राजाला थंडी वाजते का? हा बर झोप झोप झोप. हा झोप. वाजते का थंडी? बर झोप झोपा झोप. वाजते थंडी? लक्ष्मी आण चहा लवकर. हळू काय? काय केलं तू? आहे अरे काय करतात? गरम अरे काय प्लीज ते राहू दे तुझा आतमध्ये. चहा आण लवकर. आणते. करेल तो. एक दिवस झोपून देत नाही. रनिंगला नाही का जायचं? एक दिवस झोपून देत नाही. आण लवकर चहा. गड्या घाल सगळे. हा ऐक, कालची सामानाची यादी कुठे आहे? ती हा? म्हणजे नाही बरं मग आतमध्ये काय करत होती? भाजी चिरत होते. कुठली? ती टोमॅटो. हो टोमॅटो. जा तुम्ही करा टोमॅटोची भाजी करा. जा जा. हो तुम्ही असं ओरडताना मी विसरते. ओरडताना यादी कुठे पण सामानाची? तुमच्या युनिफॉर्मच्या खिशात असेल बघा. बाबा अहो तो कागद मी काढून ठेवला आणि मी ती लिस्ट सगळी तुम्हाला मेसेज केली आहे. हरवला वगैरे असता ना म्हणून म्हटलं की मेसेज करून ठेवूया. याला हुशारी म्हणतात. ही खरी हुशारी. याला हुशारी म्हणतात. चौरक जा आंघोळीला जा. नाही नाही नको, मी जाते आधी, नाही तर मला उशीर होईल. अरे थँक्यू सो मच. थोडा वेळ झोपतो. हा बाबू राहू दे ती. हा करेल. माझी लाडाची लेक ग. किती हुशार आहे. बरं ऐक, मी तुला फोन करतो रात्री. तुला मी पिकअप करायला येतो. हा नाही नको, मी येईन माझी येशील? झोप हा बिजू. झोप व्यवस्थित झोप. हा थंडी वाजते तुला. नाही झोप 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 तू. अरे झोप अरे व्यवस्थित झोप. हा अरे करू दे करू दे. कशाला गुदमर झोप. अरे झोप झोपू दे. मला अचानक कॉलेजला असल्यासारखं फिलिंग काय येत आहे? कळत मलाही नाहीये. नेहमीसारखा दिवस असून तो मला नेहमीसारखा वाटत का नाही? असं का होत आहे? नेहमीसारखं तर गुड मॉर्निंग म्हणायचंय, मग ही धडधड. हो ना, फक्त गुड मॉर्निंग तर म्हणायचंय. मग काय प्रॉब्लेम आहे? हे सगळं सिंधूमुळे झाले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग कस्तुरी. मला माहिती नाही, पण हा योगायोग होता की? मी तिला सिस्टर न म्हणता कस्तुरी का म्हणालो? बाय द वे कस्तुरी, मगाशी मी सौरभला सुद्धा सांगितलंय की आज तू भाई बरोबर नसशील. आज तुला एक नवा टास्क आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. तू तसं घरी कळवून टाक की आज तुला उशीर होईल. सौरभ,
तुला सुद्धा कितपत वेळ लागेल सांगता येणार नाही, त्यामुळे तू सुद्धा आताच ग्रेट. सात वाजत आले. आज फायनली सौरभ सरांबरोबर कॉफी. हॅलो सिंधू, कुठेस तू? अगं मी कधीच येऊन बसलो इथे. अरे एक इमर्जन्सी आली म्हणून जावं लागलं. इमर्जन्सी? मी चांगला ओळखतो तुला, तू मुद्दाम केलंस नाही. हे बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. नाही, आपण काल जसं ठरवलं ना तसं तू एन्जॉय कर. ओके, अगं पण बाय. शिवा, हॅलो. बस ना. हां, थँक्यू. काय बोलू आता? ही सिंधू पण ना, सिंधू थांबली असती जरा तर काय बिघडलं असतं? आधी कळलं असतं तर. काही बोललात का? नाही नाही नाही, काहीच नाही. अगं ऍक्च्युली मी असं पहिल्यांदाच आलोय, सो. हो का? मी पण म्हणजे मी पण पहिल्यांदाच. वन्स अगेन आय एम रिअली सॉरी. अहो सर, तुम्ही का सॉरी म्हणताय? इट्स ओके. नाही नाही, अगं असं कसं, मी खूप रुडली बोललो तुला आणि मी असा नाही. हो, पण माझी पण जरा चूक झालीच ना. मी उगाच एवढी चौकशी करत होते. चौकशी करायला पाहिजे. अगं नाही तर पुढे कसं जाणार? म्हणजे? नाही नाही, काही नाही. नाही, पुढे म्हणजे? पुढे म्हणजे आपण मैत्रीत पुढे कसं जाणार असं म्हणतोय मी. हा, हो हो हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. मी आलोच. कॉफी. ए बाबा, कधी देणार कॉफी? सर्व्हिस फास्ट करावी, वाट लागली इथे. कॉफी. थँक्यू. काय काय झालं? काही नाही. मी ना माझ्या पेशंट्सना नेहमी सांगतो, तुम्हाला जर टेन्शन आलं असेल ना तर असं हसायचं, जोर जोरात हसायचं. तू पण काय ना, म्हणजे याआधी मी कधीच आई बाबा आणि विजू सोडलं तर कोणाबरोबर असं चहा कॉफी किंवा आईस्क्रीम वगैरे काही खाल्लं नाही ना, म्हणून मला पण जरासं टेन्शन. हे असं नाही, जोरात हस, जोरात हस. जोरात रडलं ना की लोकांना टेन्शन येतं, पण हसलं की लोक खुश असतात. हस हस, बिंदास. असं हसण्याचा अजून एक फायदा पण असतो बरं का. आजूबाजूचे लोक आहेत ना, त्यांना असं उगाच वाटतं की खूप धमाल विनोद झाला इकडे.